हॅलो हाय, कसे आहात? मस्त ना, मस्तच राहा. मी अपेक्षा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि त्याचं नाव आहे आदिरामम. तर आता घरातली सगळी कामं आवरलेली आहेत, कारण आज आहे मंगळवार आणि मंगळागौरी असते माझी मंगळागौर. तर आज मंगळागौरीच्या पूजेसाठी जायचं आहे आत्या सासूंकडे. तर पटपट तयारी करते आणि मग निघते, कारण की आता आदिरासुद्धा येईल 11 वाजता. आदिराला घेऊन जायचं आहे, त्याच्यामुळे थांबली आहे. आदिराला घ्यायला जावं लागेल शाळेमध्ये. शाळेतून आली की मग आम्ही निघू. चला का माझ्या ठिकाणी, चला. तयार झालेली आहे आणि इकडे अदू पण तयार झाली. अदू हाय. आम्ही मस्त मेहंदी काढली आहे. मी तयार झालेली आहे मंगळागौरीसाठी. मी ऑरेंज कलरचं पातळ वेअर केलेलं आहे आणि आता तिथे पोहोचणार आणि पोहोचल्यानंतर मग आपण पुढे तू आणि मम्मा मॅचिंग. चला तिथे गेल्यावर भेटू. बाय बाय. इथे मी आत्यांकडे पोहोचलेली आहे, आदू आणि मी. आता इथे पूजेसाठी वेळ होता म्हणून इथे आम्ही थोडे फोटोशूट करत होतो. आता पूजेला आम्ही 7 जण इथे तयार झालेले आहोत. पूजेसाठी लागणाऱ्या ज्या नवविवाहित स्त्री असतात किंवा ज्यांचे नवीन लग्न झालेले असतात त्यांची पहिली मंगळागौर जी असते ती माहेरी होते आणि शेवटची जी मंगळागौर असते ती सासरी होते. पूजेसाठी लागणारं साहित्य आणि याची पूजा का करतात हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. कारण लग्न झाल्यानंतर नवविवाहित जी मुलगी असते ती मंगळागौर करत असते. एकूण 5 वर्ष ती करायची असते आणि शेवटच्या 5व्या वर्षी ती उजळायची असते. जर तुम्ही उजळवली नसेल तर तुम्ही ही पूजा करू शकता. आता इथे इथे माझ्या बऱ्याच मैत्रिणींची जी मंगळागौर आहे ती 5 वर्षानंतर उजळायची बाकी होती, म्हणून त्यांनी ही पूजा अजूनही करत आहेत. जर तुम्ही 5व्या वर्षी उद्यापन केलं तर नंतर ही पूजा तुम्हाला करावी लागत नाही. इथे आम्ही सगळ्या मैत्रिणी आलेला आहोत. इथे पूजापत्री जी आहे ती इथे दिलेली आहे. इथे पंचामृत जे पत्री असते 16 प्रकारची, ती सगळी 16 प्रकारची पत्री आणि इथे मंगळागौर आहे. मंगळागौर तुमच्याकडे चांदीची जर नसेल तर तुम्ही हळदीची सुद्धा बनवू शकता. हळदीची मंगळागौर बनवून घ्यायची आहे. इथे ब्राह्मण विधिवत आपल्याला पूजा वगैरे सांगतात आणि इथे जे भांड दिलेलं आहे त्या भांड्यामध्ये आपली मंगळागौर ठेवायची, त्याचा अभिषेक वगैरे करायचा. अभिषेक केल्यानंतर 16 प्रकारची जी पत्री असते ती वाहायची, बेल वाहायचा आणि इथे पूजा वगैरे झाल्यानंतर 16 दिव्यांची आरती करायची. इथे आरती जी आहे ती खाताना बोलायचं नसतं, नैवेद्य वगैरे दाखवायचा असतो. नैवेद्य वगैरे दाखवून झाल्यानंतर इथे खोबऱ्याची वाटी प्रसादाला ठेवतात. ती संध्याकाळी आपण किंवा आपल्या पतीने ती संपवायची असते. इथे आता आम्ही पूजा वगैरे आता आमची संपूर्ण झालेली आहे. विधिवत ब्राह्मणाने पूजा आम्हाला सांगितली. नंतर आम्ही आरती करून घेतली. आरती करून घेतल्यानंतर 5 प्रकारच्या इथे आरत्या केलेल्या आहेत आणि पूजा झाल्यानंतर त्याच पूजेच्या ठिकाणीच बसून हा जो नैवेद्य असतो तो आपल्याला खायचा असतो. प्रत्येक जणीचं ताट जे आहे ते वाढून दिलेलं असतं. प्रत्येक जणी देवाला तिथे नैवेद्य दाखवते आणि न बोलता तो जो प्रसाद आहे ते ग्रहण करते. आता पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही थोडासा इथे खेळ खेळलो. श्रावण महिना म्हटला की सणांची लगबग, काही पूजा उपवास हे असतातच आणि मंगळागौरी हे विशेष, कारण की ज्या गृहिणी असतात, ज्या नववधू असतात त्यांचा हा मंगळागौरीचा कार्यक्रम होतो आणि मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये छान नवनवीन खेळ, गाणी, झिम्मा, फुगडी खूप अशी छान खेळल्या जाते आणि इथे संध्याकाळी हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. असा स्वतःसाठी हा जो वेळ असतो तो आपल्यासाठी असतो श्रावण महिन्यातला मंगळागौरीचा दिवस. म्हणजे आता सगळ्यांची जेवणं आवरलेली होती, पण आत्यांची आणि मावशींची जेवणं व्हायची बाकी होती. म्हटलं चला त्यांच्यासाठी गरमागरम भजी आणि पुरणपोळ्या केलेल्या होत्या. पुरणपोळ्या वगैरे झाल्यानंतर छान गरमागरम भजी काढली. सगळं घर स्वच्छ केलं आणि पुन्हा एकदा खेळायला लागलो आणि खेळताना खूप मस्त एन्जॉय केला. पण तुम्हाला मागचा बॅकग्राऊंडचा आवाज ऐकू येणार नाही, कारण की म्यूट केलेला आहे, त्यामुळे की कॉपीराईट येतं, त्याच्यासाठी क्षमस्व. आणि आताचा आपण खेळ पाहूयात.
संध्याकाळी घरी आली, कारण आज उठणार होत्या दशमाता, म्हणून दशमातेचं घ्यायचं होतं दर्शन. शेजारच्या काकूंकडे असते दशमाता, तिथे गेलो, दर्शन वगैरे घेतलं. कारण आज होता शेवटचा दिवस आणि मंगळवारी दशमातेचं विसर्जन होणार होतं. आणि दशमाता ही जी असते रात्री 12 नंतर उठते, म्हणून रात्री जो कार्यक्रम असतो, रात्रीची जी मिरवणूक असते ती पाहण्यासारखी असते. खूप याच्यामध्ये पण भरपूर प्रमाणात मिरवणूक निघते आणि खूप छान एन्जॉय करतात. DJ वगैरे लावला जातो, गाणी गरबा वगैरे खेळला जातो. जसं नवरात्रामध्ये असतं तसंच ही जी दशमाता आहे ही 10 दिवसांची पाहुणी असते आणि 10 दिवसानंतर तिचं विसर्जन होतं. दशमातेला 56 भोगाचा नैवेद्य असतो. तो 56 भोगाचा नैवेद्य ती ग्रहण करते आणि लास्ट म्हणजे शेवटच्या 10व्या दिवशी तिचं विसर्जन होतं. मी आणि आदूने दर्शन घेतलं, कारण आज संध्याकाळी त्यांचं विसर्जन होणार होतं आणि त्याचा छोटासा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी इथे पुढे अटॅच केलेला आहे, तुम्ही नक्की पहा. आत्ता रात्रीचे वाजलेले आहेत 2 आणि ही 2 वाजता त्यांची निघालेली आहे मिरवणूक आणि छान अशा महिला ज्या आहेत त्या मस्त गरबा खेळत आहेत आणि दशमातेला निरोप देत आहे. चला तर मग पुन्हा भेटू का छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि काळजी घेत राहा.